विकास, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक प्रगतीचा नवा आराखडा. स्मार्ट पायाभूत सुविधा, सक्षम नागरी सेवा आणि उज्ज्वल भविष्याचा संकल्प आपल्या सर्वांच्या स्वप्नातील शहर घडवण्यासाठी पुणे महानगरपालिका सादर करत आहे. पुणे शहराचा अर्थसंकल्प. आज शहरातील आरोग्यव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडत असताना कॅन्सर या आजारासाठी महानगरपालिकेचे देशातील पहिले कॅन्सर हॉस्पिटल बानेर येथे उभे केले आहे. शहरातील नागरिक अगदी सीजीएस दरात येथे कॅन्सरवर उपचार घेऊ शकतात. पुणे शहरातील कात्रज झू म्हणजे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण. या प्राणी संग्रहालयाचा विस्तार आंतरराष्ट्रीय स्तरावरील वन्यजीव प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं केलाय. पुणेकरांना सध्याच्या काळात भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे वायू प्रदूषण. या वायू प्रदूषणामुळे एअर क्वालिटी इंडेक्स खराब होत आहे. यावर उपाय म्हणून आपण पुणे शहरातील 4 ठिकाणी देशातील सर्वात मोठा एअर पोल्युशन कंट्रोल प्रोजेक्ट हाती घेतलाय. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे नगरीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या सुमारे 75 शाळांचे मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. पुणे शहरातील आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक असलेली भिडेवाड्यातील शाळा यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंचे निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आहे. आपल्या पुणे नगरीची ओळख ठरेल असे शहराचे भव्य छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं केलाय. नदी सुधार प्रकल्प हा पुणे महानगरपालिकेचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यातील 21 किलोमीटर पैकी 7.5 किलोमीटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. या नदी सुधार प्रकल्पालगतच पुणे महानगरपालिकेनं लंडन आयच्या धर्तीवर पुणे रिव्हरफ्रंट एक्सपिरियन्स पार्क हा भव्य प्रकल्प करण्यात येणार आहे. पुणे शहराची लेक सिटी म्हणून ओळख निर्माण होईल असा प्रकल्प हाती घेत कात्रज तलाव, जांभूरवाडी तलाव आणि पाषाण तलाव या तिन्ही तलावांचे सुशोभीकरण आणि पर्यटनाला चालना देण्याचे महानगरपालिकेनं निश्चित केले. पुणे शहरातील वाहतुकीचा वेग वाढण्यासाठी व पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी संपूर्ण शहरात सुमारे 13 नवीन उड्डाणपुलांचे निर्मिती प्रकल्प पुणे महानगरपालिकेनं हाती घेतलेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये शहराची सक्षम अग्निशमन यंत्रणा असावी यासाठी महानगरपालिकेच्या सेंट्रल फायर स्टेशनचे काम सुरू आहे. अत्याधुनिक जगात पुणे शहर हे देशाचे जीसीसी कॅपिटल म्हणून नावारूपास येणार आहे. मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातील पुणे हे जीसीसी साठी देशातील सर्वाधिक पसंतीचे स्थान ठरत आहे. यासाठी इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करत स्टार्टअप आणि डेटा सेंटर उभारणी पुणे महानगरपालिकेद्वारे करण्यात येणार आहे. पुणे नगरीतील महिला भगिनींसाठी पुणे महानगरपालिका एक महत्त्वपूर्ण भेट घेऊन येते. यातून महिला सक्षमीकरण आणि महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं हक्क मिळतील यासाठी एक मोठं ऐतिहासिक पाऊल महानगरपालिका उचलत आहे. शहरातील ज्या महिला भगिनींच्या नावावर 500 स्क्वेअर फुटांपर्यंत निवासी मालमत्ता असतील त्या महिला भगिनींना निवासी मालमत्तांना मिळकत करामध्ये 50% सूट आपण घोषित करीत आहोत. शहरातील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलींसाठी पिंक रूम हा एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे. पुणे नगरीचे आराध्य दैवत असलेल्या सारसबाग येथे गणेश मंदिराचे प्रवेशद्वार ते मंदिर या दरम्यान भव्य काचेचा पूल करण्याचा पुणे महानगरपालिकेनं निर्णय घेतलाय. शहराचे वैभव असलेली पर्वती टेकडी ते सारसबाग या दरम्यान रोपवेची निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे पर्वतीच्या पर्यटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन भविष्य काळात हा प्रकल्प पुणेकरांचे आकर्षण बिंदू राहणार आहे. पुणे शहरातील दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग भवन व क्रीडा प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांसाठी विविध वैद्यकीय सहाय्यक उपकरणं देखील महापालिकेच्या वतीनं उपलब्ध करण्यात येणार आहे. शहरातील क्रीडांगणांचे सक्षमीकरण, हडपसर येथे क्रीडा नर्सरी, नेहरू स्टेडियम व गणेश कला क्रीडा रंगमंच यांची सुधारणा तसेच खेळाडूंसाठी हायपॉक्सी चेंबरची निर्मिती करण्यात येणार आहे. शहरातील बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्निर्माण प्रकल्प, सिंहगड रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन व कला मंदिर यांसारखे सांस्कृतिक प्रकल्प राबवत पुण्यनगरीची सांस्कृतिक राजधानी ही ओळख आणखी ठळक करण्याचा प्रयत्न महापालिका करते. शहरात अद्यावत मिरॅकल गार्डनची निर्मिती महापालिकेद्वारे करण्यात येत आहे. पुणे शहराच्या सांस्कृतिक वारशाचं जतन करण्यासाठी आणि जगभरात पुण्यनगरीची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी पुणे प्रथम या ब्रँडिंगद्वारे पुणे शहर
एक ब्रँड म्हणून नावारूपास आणण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय. पुणे नगरीची ओळख असलेला उत्सव अर्थात गणेशोत्सव हा राज्याचा उत्सव म्हणून साजरा होत असताना पुणे महानगरपालिका पुणे शहरात गणेशोत्सव म्युझियम ही संकल्पा ही महिने पर्यटकांना पुण्यनगरीचा गणेशोत्सव अनुभवता येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या सद्यस्थितीत असलेल्या 6 मॅटर्निटी हॉस्पिटल व 5 जनरल हॉस्पिटलचं रूपांतर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात येत असून पुणेकरांना या 11 हॉस्पिटलमध्ये मोफत अत्याधुनिक उपचार देण्याची सुविधा महानगरपालिका उपलब्ध करून देत आहे. शहरातील नागरिकांना वैद्यकीय सुविधांसाठी आर्थिक मदत करणारी शहरी गरीब योजना सर्वप्रथम पुणे महानगरपालिकेने राबवली. आज या योजनेचा विस्तार करत आपण स्वर्गीय अजितदादा पवार शहरी गरीब वैद्यकीय सहाय्यता योजना असे नामकरण करत आहोत. तसेच डायलिसिस व कॅन्सर उपचारासाठी वैद्यकीय उपचाराची मर्यादा 3 लाख रुपये करत आहोत. पुणे शहरातील नागरिकांना पेट स्कॅनसह सर्व डायग्नोस्टिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वर्गीय गिरीश भाऊ बापट डायग्नोस्टिक सेंटर माजी सभागृह नेते धीरजजी घाटे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी व केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या प्रयत्नातून सुमारे 2000 मंजूर ई बसेसपैकी 1000 ई बसेस यावर्षी पुणे शहरात दाखल होत आहेत. यातून पीएमपीएमएलचे सक्षमीकरण होणार आहे. तसेच पीएमपीएमएल मध्ये 60 वर्षावरील नागरिकांसाठी तिकिटांमध्ये 50% सवलत ही योजना देखील आपण लागू करत आहोत. माहिती तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या काळात पुणे महानगरपालिकेच्या सर्व 15 क्षेत्रीय कार्यालयांचे डिजिटलायझेशन करत 1 क्लिक कंप्लेंट सोल्युशन ही यंत्रणा कार्यान्वित करत आहोत. यासाठी पुणे महानगरपालिकेचे स्वतंत्र टेक्नॉलॉजी ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येत आहे. सौर ऊर्जेला प्रोत्साहन देत पुणे महानगरपालिकेच्या सर्व स्थापना सोलर एनर्जीवर कार्यान्वित करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आपण हाती घेत आहोत. तसेच पुणे महानगरपालिकेचे स्वतःचे 50 मेगावॅट क्षमतेचे सबस्टेशन आपण सुरू करत आहोत. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून पुणे शहरात 54 किलोमीटर लांबीचे अंडरग्राउंड पाताळलोक बोगदा प्रकल्प देखील राबवण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री तथा पुणे नगरीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून कोथरूड ते पाषाण व हिंगणे ते धनकवडी या दरम्यान टनेल करून अंडरग्राउंड प्रोजेक्ट करण्यात येणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व थोरले बाजीराव पेशवे रस्ता येथे अंडरग्राउंड टनेल प्रोजेक्ट उभारण्यात येणार आहे. पुणे नगरीच्या वाहतूक कोंडीसाठी हे सर्व टनेल प्रोजेक्ट भविष्य काळात अतिशय उपयुक्त असे ठरणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ग धी मारगुळकर यांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच बानेर बालेवाडी परिसरात नव्याने भव्य नाट्यगृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात लोहगाव येथे 43 एकर जागेत दिल्ली येथील भारत मंडपमच्या धर्तीवर इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटरची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या कलाग्राम येथे विविध नाविन्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन तसेच पुणे महानगरपालिकेचा कला सप्ताह अर्थात आर्ट वीक सुरू करण्याचे ठरवले आहे. पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्या वतीनं संपूर्ण शहरात पदपथ दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून रस्त्यावर प्रथम हक्क असणे असलेल्या पादचारी पुणेकरांना आता संपूर्ण शहरात एकाच उंचीचे पदपथ विकसित होणार आहेत. याचबरोबर शहरातील रस्त्यांच्या देखभाल व सुशोभीकरणासाठी रस्ते दत्तक योजना, मध्यवर्ती रस्त्यांचे हेरिटेज डिझाईन हे काम हाती घेण्यात आले आहे. शहर अतिक्रमण मुक्त व्हावे यासाठी शहरात विविध ठिकाणी पालिका मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे. शहरातील पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागांवर पार्किंग पॉलिसी लागू करत अद्ययावत पार्किंग स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. शहरासाठी अत्यंत महत्वाकांक्षा असलेली समान पाणी पुरवठा योजना आणखी जास्त क्षमतेने कार्यान्वित करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. पुणे शहरातील महिला भगिनींसाठी सुमारे 100 ठिकाणी मोफत अत्याधुनिक टॉयलेटची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. पुणे शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या उद्योजकांना विविध संकल्पना राबवताना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी पुणे महानगरपालिकेचा स्वतंत्र CSR कक्ष स्थापन करण्यात आलाय. हे बजेट
केवळ तरतुदींचे नाही तर त्यातील सर्व संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्थायी समितीने स्वतंत्र महसूल समिती तयार केली आहे। यातून महापालिकेच्या महसूल वाढीसाठी अनेक उपाययोजना करण्यात येतील व प्रत्यक्षात महसूल वाढीचा साप्ताहिक आढावा घेण्यात येईल।